किरवी लागली हाताला तो यस दादा बोल. हा तुम्ही नका जाऊ. हे बघा जे की तुम्हाला सांगितलं लाकडं तो आपापल्या परिस्थितीनुसार आणत असतो. परिस्थिती बोलण्याच्या ताकदीनुसार. हे सर्व खड्डा एवढा खूप मोठा आहे. ॲक्च्युली तुम्हाला वाटेल छोटा बट हा खूप मोठी जागा ही. हे बघा सर्व नॅचरल, काहीच आपल्याला आर्टिफिशियल असं काहीच नाही. असते असते असते. नमस्कार मित्रांनो, कोकणात आता तुम्हाला माहीत आहे शिमग्याची सुरुवात झालेली आहे आणि आज तारीख आहे 2 आणि कोकणात सगळीकडे होम सजतो. तर होम सजण्याच्या पूर्वी जी पूर्वतयारी आहे ना ती दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे. आता जस्ट मी होम लाकडू घेऊन आलो आहे. होम लाकडू म्हणजे काय की आता रात्री तुम्ही बघाल की होम सजवतात त्याच्यामध्ये काय काय असतं ते तुम्हाला दाखवतो. मी आता आमच्या सानेवरती पोचलो आहे. तर सानेची ही जागा आहे, ही आमची सहान आहे. तिथे आमची देवी बसते, पालखी बसते. त्याच्यानंतर इकडे होम सजतो त्याच्यामध्ये आता पूर्व आपलं कसं एकदम सिस्टमॅटिक असतं A to Z. तर तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं प्रत्येक गावातील मंडळी अशा प्रकारचे प्रत्येक घरातून एक एक लाकडू घेऊन येतं. काही म्हणजे ते डिसाईड करतात. आमच्या वाडीत जेवढ्या वाड्या आहेत त्यांच्यावरती काही वाड्यांवरती लाकडं आणण्याची पाळी असते, काहींवरती तिकडे ते भारे आहेत त्यांची ते आणायचं आमचं फिक्स असतं. आणि दुसरी वाडी आहे म्हणजे असं खूप वाड्या आहेत आमच्याकडे, त्यामुळे डिवाईड केले असतात पर्सेंटेजनुसार. का 2 वाड्यांनी लाकडं आणायचे, 2 वाड्यांनी भारा आणायचे, 2 वाड्यांनी गवत आणायचं आहे. अशा प्रकारे हे फिक्स असतं. त्याप्रकारे आमच्यावरती लाकडू आणण्याची ही होती म्हणजे ही. तर त्यासाठी आम्ही लाकडू आणलं आहे. तर अशा प्रकारे आता जस्ट मी घेऊन आलो आहे. ही चिंबुलं आहे माझ्याकडे. तर आता तुम्हाला दाखवतो इथे लोकेशनला पोचलो आहे मी. आणि इथे आता गावातली पोरं पण जमलेत. आता पोरं जमलेत म्हणजे सर्व जमले, गाव सारा जमलेला नाही आहे. काही मोजकीच जमले जे की होम सजवत आहेत. कारण की म्हणजे आहे असं काय थोडंफार. तर तुम्हाला दाखवतो काय कसं काय बॅक कॅमेऱ्याने. चला लेट्स बिगॅन. हे बघा जे की तुम्हाला सांगितलं लाकडं तो आपापल्या परिस्थितीनुसार आणत असतो. परिस्थिती बोलण्याच्या ताकदीनुसार. बिकॉज आता मी जस्ट हे आणलं आहे बघा, धिस वन इज माइन. ओके, तर ते आमचं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकजण आणि ही मोस्टली सुकी आहेत. कारण का मोस्टली ओळीच आणतात ते. तिकडे सर्व ओळी आहेत. तर तिकडे सर्व आता काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो आता हे सर्व खड्डा एवढा खूप मोठा आहे. ॲक्च्युली तुम्हाला वाटेल छोटा बट हा खूप मोठी जागा ही. तिकडे सांज जसं ॲज पर मी आता बोललो. त्याच्यानंतर तुम्हाला जसं की म्हणालो हे भारे म्हणजे काय असतात. जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला माहिती आहे, बट मला चॅनल कोकणाच्या बियॉन्ड घेऊन जायचं आहे. तर म्हणजे तसं पण आपला चॅनल खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचलं आहे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यानंतर हे भारे म्हणजे जे झाडांची तोडतात ते म्हणजे झाडांच्या टावले असतात त्यांना एकत्र गुट्टा करतात, त्याला भारे म्हणतात. आणि गवताचा एक साचा करतात, बांधतात, त्याला वरंड असं म्हणतात. तर या 2 गोष्टी झाल्या म्हणजे 3 गोष्टी झाल्या, लाकडं, भारी, गवत. सगळ्यात पहिलं लाकडं ह्याच्यात टाकतात. तुम्हाला दाखवतो सगळं. एक मोठा असा सर्कल आहे गोल आणि मध्ये खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये हे पुरणार आहेत. हे बघा हे जो की मोठा लाकडाचा ओलाच आहे तो. आणि हा त्याला गवत वगैरे बांधलं आहे अशा प्रकारे बघू शकता. तो आहे ना दाखवतो तुम्हाला, तो इथे पुरणार. त्याच्यानंतर मग तिथली लाकडं टाकणार, ती आहेत ती सजवणार गोल असं. तेव्हा पण मी येणार आहे. तर तेव्हा पण आय थिंक ह्याच्यानंतरच दाखवीन मी. आता दुपारी आलो आहे लाकडू घेऊन, तर तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. कारण का संध्याकाळी येऊन तेव्हा लगेच सजवतात. तर तुम्हाला तेही दाखवीन. ह्याच्या पुढेच कंटिन्यू करत राहा. त्याच्यानंतर भारी लावतात, त्याच्यानंतर गवत लावतात, त्याच्यानंतर एवढं सजतो खूप मोठा होम. तर बघूया अशा प्रकारे आता पोरं ही सजवतात बघा. मेन जो मिडल आहे तो बघा, पोरांची मेहनत आहे. बाकी आहे समीरचा काय चाललंय, व्यवस्थित आहे ना? मेहनत बघा किरवी लागली हाताला. तो जस्ट असा मजाक मस्ती करतोय. कारण आपली बोलण्याची कोकणातली बोली भाषा ती आहे मजाक मस्ती. हा आहे गावातला एकदम डॅशिंग पोरगा अभिषेक सांग आहे. आणि ही सर्व गावातली काय बोलतो तर एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहेत. म्हणजे बघूया कसं काय सजवत आहेत. रात्री तुम्हाला बघायला मिळेल. हा एकदम खूप उंच जातो. म्हणजे जो आग पेटली ना ती खूप मस्त म्हणजे अट्रॅक्शनचं एक हे बनतं, तो साधन बनतं. त्यासाठी हे करतायत. आणि त्याच्यानंतर इकडे हिची हा होल पाडला आहे मोठा. तो कशासाठी माडोल आणतात. जसं की तुम्ही कोकणातील शिमगा बोलला की माडोल ही खूप सगळ्यात प्रायमरी फॅक्टर मानला जातो. म्हणजे एक अट्रॅक्शनचा भाग असतो. ती उडवत नाचवत वगैरे आणतात. मोठं आंब्याचं झाड असतं, त्याला माडोल असं म्हणतात. तर त्यासाठी ही पाडलं आहे. तर तुम्ही पुढे संध्याकाळी बघालच, आम्ही जेव्हा येऊ ना इथे नाचवत गाजवत आणतो तेव्हा तुम्ही बघालच. आत्ता फक्त जस्ट दुपारी मी असं आमचं लाकडू घेऊन आलो आहे म्हणून. तर पण आता इथेच थांबूया आणि जरा बघूया हे दादा काय करतात, किती मेहनत घेत आहेत ते बघा तुम्ही. मी काय म्हणतो समीरदा, अमिता हे कसं तारणे म्हणताय की लाकडा सुतानच असं तारण नाही बांधत आहेत ना? ओके अच्छा, पायरांब्याने मला म्हणजे आपलं सर्व नॅचरल असतं. तर बघा कशा प्रकारे बांधतायत. आणि रात्री एवढी मजा येणार आहे यासाठी.
अप्रतिम मजा येणार आहे. बघूया संध्याकाळी डायरेक्ट दुपारच्या व्हिडिओत भेटूया. हे बघा सर्व नॅचरल, काहीच आपल्याला आर्टिफिशियल असं काहीच नाही. हे पायरांबे आहेत वडाचे, तर ते वेलीसारखे असतात, ते तुटत वगैरे काय नाही. ते बांधायला बघा, हे पिंजतात पण पिंजल्याच्या नंतर बघा हे जे बांधले ना हे पिंजले आहेत. त्याच्यानंतर गाठ वगैरे बांधली तरी गाठ वगैरे बांधते तर तुटलं जात नाही. तर अशा प्रकारे सर्व नॅचरल यूज केलं आपण. तर भेटूया संध्याकाळी. तोपर्यंत हे बघा, आता ह्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघतीस माझा इंट्रोडक्शन, ते दुपारी आलो होतो मी सानीवरती होम लाकडू टाकायला. तर आत्ता संध्याकाळ झालेली आहे. तर आम्ही आता काय केलं आहे की दुपारनंतर की आम्ही माडवल आणायला गेलेलो. तर माडवलीच्या आणण्याची व्हिडिओसुद्धा ह्याच्यानंतर टाकली आहे मी. तीसुद्धा बघा. माडवल म्हणजे आंब्याचं झाड असतं जे की तोडून आम्ही इथे आणतो. तर आत्ता जस्ट आणलं आहे ते बाजूला आहे. ते आता बाजूला उभं करण्याची पद्धत म्हणजे सुरुवात करत आहेत तिथे. आणि त्याचबरोबर हे होम शो सजवतात. तर होम सजवताना कसं सगळ्यात पहिलं मध्ये एक छोटासा होल आहे. त्या होलमध्ये एक मिडलला जे आता बघितलं ना तुम्ही जे सजवत होतोय, तर तो आहे ना मध्ये आता उभा करणार. तो आता बघा पद्धत बघा, खूप उंच आहे ना ते आणि हेवी पण आहे ते आणि ओलं लाकडं आहे ते, म्हणजे तुम्ही एक प्रकारचं झाडच बोलू शकता. हे बघा, तर त्या चारी साईडून 4 अशा बांधल्या आहेत आणि आता बघा कशा प्रकारे उभा करतात. खूप मेहनत आहे. तर इकडे हे ओढतायत, तिकडे ते ओढतायत, तिकडून त्या साईडला सपोर्ट करतायत, इकडे त्याला उभं करतायत. बघा किती मेहनतीचं काम आहे. तर अशा प्रकारे ते उभे करतायत आणि पुढे बघायलाच तुम्ही भारे वगैरे कसे लावतात, म्हणजे पद्धत. सगळ्यात पहिली लाकडानंतर भारेनंतर गवत. भारे म्हणजे काय, गवत म्हणजे गवतच आहे, पण भारे थोडंसं समजण्यासाठी डिफिकल्ट आहे. तर पुढे बघा तुम्ही. तर सध्या आता आपण रिअल व्हॉइस ओव्हरकडे बघूया. तर अशा प्रकारे खूप मेहनतीनंतर ते मधलं जे लाकडू आहे ते उभं केलेलं आहे आम्ही. लाकडू बोलण्यापेक्षा झाडच आहे ते ऑलमोस्ट एक आयनाचं. आणि त्याच्यावरती ते गवत वगैरे बांधले, खूप उंच गेले ते, त्याच्यामुळे त्याला जास्त मेहनत होती. आणि त्याच्यानंतर काय आता लाकडं टाकायला बघा, आता लाकडं टाकायला सुरुवात झाली आहे. आणि मोस्टली आहेत ना याच्यात 90% लाकडं ही ओळीच असतात. त्याच्यामध्ये सुद्धा शास्त्र आहे, तेवढा आता वेळ नाही आपल्याला एक्सप्लेन करायला. तर लाकडं टाकतात सर्वजण, प्रत्येकजण आपापल्या ताकदीनुसार उचलून आणतो आणि टाकत असतो त्या बोलण्यापेक्षा व्यवस्थित लावत असतो. त्याच्यानंतर सेकंड प्रोसेस असते ते भारे. हे बघा, आता सर्व लाकडं लावल्याच्या नंतर आहे ना भारे लावण्याची पद्धत असते सेकंड. तर भाऱ्याच्या नंतर गवत, ते पुढे बघायलाच तुम्ही. तर सगळ्या साईडून मग असे गोल सर्कलनी भारे लावले जातात आणि हे खूप मेहनतीचं काम आहे. जरी तुम्हाला वाटते ते साधं असं एक उचलून आणते, ते एकट्यानं उचलत सुद्धा नाही, एवढे जड असतात ते. आता जेव्हा शेतीची काम करताना तेव्हा 2 माणसं लागतात त्याला, एक ह्या साईडून एक ह्या साईडून, तेव्हा तो कुठे डोक्यावर येतो. आणि आता बघा काही जण तो ओढत नेत आहेत वयामानाप्रमाणे, काही जण स्वतःहून उचलत आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, जोश काय असतो, एक वेगळाच आनंद असतो, जोश असतो, उत्साह असतो. तर अशा प्रकारे सर्वजण काम करत आहेत. असते बघू शकता तुम्ही किती जीवाचं रान. म्हणजे इथं आहे ना एक वेगळीच जोश असतो, वेगळीच एक आनंद असतो. स्वतःचं हे जे शेतीचं जे भाजवणीचं काम असतं त्यासाठी कोणी नाही एवढं करणार, बट इथे नक्की करणार, कारण की ते एक वेगळीच ऊर्जा येते. मगाशी जसं की सांगितलं की भार लावल्याच्यानंतर तिसरी पद्धत असते, तिसरी स्टेप असते ती म्हणजे गवत लावण्याची. तर हे बघा ऑलमोस्ट सगळी साईडून गवत लावलेलं आहे आणि पोरं बघा, पोरांचा उत्साह बघा. भाई हे घे तिकडे, ते घे इकडे, हे घे इकडे, म्हणजे उत्साहाची म्हणजे शब्द नाही तसा उत्साह असतो. तर बघा रिअल व्हॉइसमध्ये. वरती चढ. तर अशा प्रकारे आता तुम्ही पाहिलं की होम कसा सजवतात. तर रात्र झालेली आहे, म्हणजे संध्याकाळ झालेली आहे होम सजवता. तर अशा प्रकारे वन साईड होम सजवणं चालू असतं, वन साईड पालखी नाचवणं चालू असतं. तर होम सजवून झाला आहे, त्याच्यानंतर आता पालखी आम्ही सानेवरती बसवतोय. त्याच्यानंतर मग आता आम्ही घरी जाणार, जेवणार, खावणार. त्याच्यानंतर मग परत पुन्हा रात्री येणार. आता 1:30चा टाईम असतो आमच्याकडे, म्हणजे ऑलमोस्ट 1:30-2 असा टाईम असतो. तर त्यावेळेला परत येतो आणि होमाला आग लावतो. मग त्याच्यामध्ये जे नवीन नवरे असतात ते नारळ वगैरे टाकतात. ते इन डिटेल पुढची व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला कळेल. तर भेटू त्या व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत रिअल व्हॉइसचा आनंद घ्या.
अशा प्रकारे देवी पालखी सानेवरती बसवलेली आहे. त्याच्यानंतर सर्व लोक आता दर्शन घेणार आणि आपापल्या घरी जाणार आणि रात्री होमासाठी येणार. तर अशा प्रकारे तुम्ही देवीचं दर्शन घ्या. देवी तुम्हाला आनंदात ठेवो ॲज पर कर्मा.